नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत अगदी पारंपरिक, तोंडात घालताच विरघळणारे व टाळ्याला न चिकटणारे असे बेसन लाडू। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला मेन साहित्य ते म्हणजे अर्धा किलो बेसन पीठ, 400 ग्रॅम इतकी पिठी साखर, पावशर इतकं साजूक तूप, एक अर्धी वाटी इतका भाजलेला रवा आणि 1 चमचा वेलची पूड। इथे मी विकतचं बेसन पीठ हे वापरलेलं आहे, तुम्ही घरी सुद्धा करून ते वापरू शकता। बेसन पीठ छान चाळून झाल्यानंतर ते भाजायसाठी घ्यायचं आहे। एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये 2-3 चमचे तूप घालून हे बेसन पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान खमंग मंद आचेवरती ते भाजून घ्यायचं आहे। या स्टेपला तुम्हाला संयम पाळणं खूप गरजेचं आहे। हे पीठ मंद गॅसवरती अर्धा ते पाऊण तास भाजायचं आहे। अर्धा किलो प्रमाणामध्ये बेसन पिठाचे लाडू हे कसे बनवायचे याचा डिटेल व्हिडिओ हा चॅनलवरती अपलोड झालेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन नक्की बघू शकता। संपूर्ण टिप्सही तिथे सांगितलेलं आहे। बेसन पीठ हे परफेक्ट कसं भाजले आहे हे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, ते बघा। त्या पद्धतीने आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। आफ्टर बिफोर फोटो सेंड केलेला आहे। बेसन पीठ भाजून झाल्यानंतर ते पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला इथे बारीक रवा जो भाजून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि नंतर आपली जी 400 ग्रॅम पिठी साखर आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि वेलची पूड ॲड करायची आहे। हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, परंतु इथे सगळं मिश्रण हे थंड झाल्यानंतरच मिक्स करायचं आहे। हे सगळं मिश्रण छान मिक्स करून झाल्यानंतर आता तूप घालायचं आहे। तूप हे मेल्ट करून हळूहळू प्रमाणामध्ये अंदाज घेत घेत घालायचं आहे। तूप हे पूर्णतः पिठावरती अवलंबून असतं, त्याच्यामुळे ते कमीही लागू शकतं, जास्तही लागू शकतं। पिठाचं प्रमाण हे योग्य झालं आहे हे कसं समजतं तर पीठ हे असा मुटका करायचा आहे। जर तो मुटका असा बनला तर समजून जायचं आपलं तूप हे पिठासाठी बरोबर आहे, त्याच्यापेक्षा जास्त घालू नये आणि छान असे आपले लाडू वळून घ्यायचे आहेत। अर्धा किलो बेसन पिठापासून आपण घेतलेल्या साहित्यापासून साधारणतः 25 ते 30 हे मीडियम आकाराचे लाडू बनतात। अशाच पद्धतीने मी संपूर्ण लाडू हे सगळे लाडू वळून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता अलगद हाताने ते वळत आहेत, कुठेही चीर पडत नाहीये। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। या रेसिपीचा संपूर्ण व्हिडिओ हा चॅनलवरती अपलोड झालेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही बघू शकता। भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसह, तोपर्यंत खात रहा, मजेत रहा। थँक्यू।